बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि नरम झालेले, खूप भारी आहे. नमस्कार मंडळी, भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मस्त एक नवीन रेसिपी, त्यासाठी काही साहित्य काढले ते पाहूया. आणि मस्तपैकी आज मस्त धिरडे, सगळ्यांनाच आवडतात ते आणि साधी सोपी बनवणार आहे. त्यासाठी मग एक वाटी मोठी ज्वारी, एक वाटी ज्वारीची पीठ घेतलेली मोठी, एक वाटी छोटी गव्हाचे पीठ आहे. तर मिक्स करणार. चाळून घेतलेले पीठ, गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, त्यासोबत थोडेसे मसाले, हळद, जिरे टाकलेले आहे, थोडेसे लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे. धने पावडर भाजून घेतलेले होते धने, आणि एक चमचाभर ठेचा लसूण, 7-8 पाकळ्या आणि 2-4 हिरवी मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे. चवीसाठी मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि कांदा. थोडीशी कस्तुरी मेथी आहे, ते क्रश करून टाकणार आहे. खूप छान होतं त्याने पण. मोठा 1 चमचा मीठ पण टाकून घेतले. थोडं पाणी टाकून आपण आता हातानेच मिक्स करणार आहे. आधी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार, त्यानंतर पाणी टाकणार आहे. आपल्याला भाजी वगैरे आवडत असले तेही टाकू शकतो. पाणी टाकून मिक्स करणार. व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता पाणी थोडं पाणी टाकून लावणार आहे. एकदम पतलेच लावणार आहे ते, आपल्याला डोश्याच्या बेटरपेक्षा थोडेसे पतले. बघू शकता थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. जसे आपल्याला लागेल त्याप्रमाणे थोडेसे पाणी टाकणार आहे. अजून भाजीला काही नसले तरी व्यवस्थित खाता येतं, ते एकदम चविष्ट लागतात आणि हेल्दी पण आहे. आपण याच्यात भाजीही टाकू शकतात, पालकाची भाजी, मेथीची भाजी वगैरे, कोबी, आपल्याला जी भाजी आवडत असेल ती टाकू शकतो. मस्तपैकी छान झालेलं आहे बेटर. चला मग आता तवाही तापलेला आहे. घ्यायचा आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी, आणि ह्या सुरीला टोचून घेणार. बघू शकता तेल. मध्यम गॅसवर आता बेटर टाकून घेणार आहे. मस्त तव्यावर गरम तर झालेला आहे तवा, पण जवळ वगैरे भांडं म्हणजे थंड गॅसवर पडणार नाही. व्यवस्थित टाकून घेतलेले आहे. आता बाजूच्या साईडनं तेल टाकणार आहे, चिपकणार नाही ते मग तेलाने. झाकण मस्त 2 मिनिटं वाफवून घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. किती भारी झालेलं आहे बघू शकता आपण. आता पुन्हा तेल टाकणार आहे थोडेसे. भारी झालं आहे ना. याच प्रकारे आपण आता सर्व धिरडे करून घेणार. थोडेसे साईडला दाबून भाजले का एकदम खरपूस भाजतात ते. तळून घेणार आता गरमागरम. लोणच्या सोबत 1 नंबर लागतात ते. पुन्हा दुसरा करणार आहे. हे सर्व काढून टाकणार, ते पकणार नाही तो. बेटर झाकण ठेवणार आहे 2-3 मिनिटांसाठी. आपण आता पलटून घेणार आहे. आपण व्यवस्थित वाफलेलं आहे.
शकता किती भारी आहे. अजून साईडनं तेल. हा लोखंडाचा तवा आहे. खूप सोपी पण पद्धत आहे आणि पटकन होतात. बघू शकता. भाजीला काही नसले का तर पटकन झटपट ज्वारीची पीठ गव्हाचे पीठ घेतले का पटकन होतं आणि मुलांनाही खूप आवडतात. थोडेसे प्रेस करून घेणार आहे आपण, दाबून दाबून घेणार आहे साईडला, कच्चे राहणार नाही. रेसिपी व्हिडिओ कधी आवडला लाईक कमेंट शेअर आणि नवीन असले का सबस्क्राईब नक्की करा. त्याला काढून घेणार आता. बघू शकता किती सॉफ्ट आहे आणि नरम झालेले, खूप भारी आहे.